चालणाऱ्या साइडने चालायचंय, मॅच चालू आहे, अन्यथा बॉल लागेल. चला चोळेगाव, मॅचला सुरुवात करायची आहे. वी आर स्टार्टिंग फॉर द लास्ट मॅच ऑफ द डे. 3 overs मॅच. सेकंड ओव्हर इज चॅलेंजिंग ओव्हर. पंचांच्या भूमिकेमध्ये अजय आणि आकाश बनसोडे. गिरीश ऑन स्ट्राइक. पहिला चेंडूवरती विकेट. खूप चांगला चेंडू होता, बॅट्समनने मिस केला, बॉलरने नाही. फर्निचर डिस्ट्रॉय. पाहू शकता आपण, खूप चांगला चेंडू होता. पावसाचा इफेक्ट आपल्याला कुठे ना कुठे दिसताना, कारण पाऊस पडतोय, कुठे ना कुठे एक डिसएडव्हान्टेज असतं बॅट्समन ह्या टीमला. पहिला चेंडू, पहिलाच विकेट. क्या बात है. जब आगाज ही ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. प्रेक्षकांनी मधून जायचं नाहीये ग्राउंडच्या. मॅच सुरू आहे, अन्यथा बॉल लागेल. चला स्पीडअप करायचंय. बॉलर बॅट्समॅन 3 ओव्हरची मॅचेस आहेत. नवीन बॅट्समन येतोय गिरीशची जागा घेण्यासाठी. साहिल. ओहो, चांगला चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता. यष्टीरक्षकाला धोका देऊन बॉल चाललाय 1 धावेसाठी. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेने संघाची धावसंख्या होते. श्री गणेशा होतोय 22च्या स्वरूपात. तिसरा चेंडू ओव्हरचा. रोहन पंच आपल्याला कळवतात की वाईड आहे. एका वाईडने संघाची धावसंख्या पुढे सरकते 2 या आकड्यावरती. लॉस फॉर 1. चांगला चेंडू होता, गुड लेंथ वरती खेळलेला, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. 3 चेंडूच्या अखेरीस 2 धावा झालेल्या आहेत. नवसाथी दिवा या संघाच्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि हा टोलवलाय सरळ 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 6 धावांसाठी. खूप चांगला स्ट्रोक मारलाय. ऑफ साइडला खेळला होता, मिड ऑफच्या वरतून 6 धावा पूर्ण मिळतील साहिलच्या बॅट मधून. पाहू शकता लो फुल टॉसला एक चांगला स्ट्रोक बनवला साहिलने. साहिल टू साहिल, दोन्ही साहिल खेळतायत. जिंकलाय बॅटिंग करणारा साहिल, नवसाथी दिवावाला साहिल. ओ डॉट बॉल. संघाची धावसंख्या होती आहे 8 रन. अजूनही या ओव्हरचा 1 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरचा. ओ चांगला चेंडू होता, थोडासा लांब ठेवण्याचा ट्राय केला. डिक्लेअर झोन मध्ये चाललाय बॉल. एका डिक्लेअर झोनच्या स्वरूपाने शेवटच्या चेंडूवरती झाली 1च धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 9. आता येणार आहे ओव्हर जी फेरबदल करते. चॅलेंजिंग ओव्हर आपण त्याला म्हणतो. 16 धावा कराव्याच लागतील तुम्हाला. हॅलो,
तरच तुम्हाला त्या एक्स्ट्रा 8 धावा मिळू शकतात. सेकंड ओव्हर. स्ट्रायकिंग एंडला आहे अक्षय. बॉलर आहे किरण. ओहो, पहिला चांगला चेंडू बीट केलाय. डॉट होतोय. खूप चांगला चेंडू. ओहो, खूप चांगला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 चेंडू मध्ये ह्या ओव्हर मध्ये फक्त एकच धाव आलेली आहे. बॅटिंग टीमला काही ना काही करून ह्या ओव्हर मध्ये 16 धाव्या करावाच लागतील, कारण 8 धावांची जर तुम्हाला बोनस घ्यायचा असेल तर ह्या ओव्हर मध्ये 16 धावा करणं खूप अनिवार्य. वरती गेलाय बॉल, वरती गेलाय. पाहूया काय होतंय. आणि हा विकेट. खूप चांगला झेल. बॉल खूप चांगला होता, त्याच्यापेक्षाही सुंदर झेल पकडला गेला. अक्षय होतोय बाद, त्याची जागा घेतोय रितेश, घेतोय त्याची जागा. कोणचा उघडला होता. चला स्पीड अप करा, अजून एक इनिंग व्हायची आहे. भूक लागली. चांगला चेंडू लेग साइडला टोलवलाय. एका धावेत संतुष्ट, एका धावेने संतुष्ट. स्ट्राइक केली, रोटेट. 11 ही धाव संख्या झालेली आहे. अजूनही 2 चेंडू बाकी. 2 बॉल मध्ये 14 पाहिजे तर तुम्हाला चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. मारलाय, ऑफ साइडला मारलाय. अंपायर आपल्यापर्यंत कळवत आहेत 4 धावा. उशीर केलास मित्रा, पण ठीक आहे. असेच फटके खेळत राहा. 15 धावा लागल्यात बोर्डवरती, पण ह्या धावा बघू नका, कारण समीकरण बदलणार आहे. समीकरण बदलणार आहे. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात चाललेली आहे. षटकाची सांगता होते. किती धाव आल्या ओव्हरला. आत्ताच्या 2 धावा आलेल्या आहेत. 8 धावा झाल्या, पण तुम्ही 16 रन अचीव नाही करू शकले, त्यामुळे तुमच्या 4 धावा मायनस होतील. तर आत्ता समीकरण आहे 12 धावा. 2 ओव्हर 12 रन बॉल. समोर विक्रांत सारखा मोठा खेळाडू असताना तेरा धावा.
तिसरं इम्पॉर्टंट ओव्हर टाकतोय तो अक्षय. पहिला बॉल एकच धाव आली. 14 रन झालेले आहेत आतापर्यंत. अजूनही 5 चेंडूचा खेळ. विक्रांत आहे समोरच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये. फटके खेळावे लागतील. हे डिक्लेअर 1D आणि 2D ने काही होणार नाहीये. षटकार मारावे लागतील, चौकार मारावे लागतील, तेव्हा कुठे तुम्ही दोन चेंडू आल्या तर 2 धावा. चांगल्या बॉलिंगचा परफॉर्मन्स करतोय अक्षय. अजून एक डिक्लेअर धाव. सोळा धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही ह्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. पाहूया 3 चेंडू मध्ये काय 2 तरी मोठे फटके येतील की नाही. साहिलच्या बॅट मधून डेड बॉल आहे. हॅलो, षटकार मारलाय चौथ्या बॉलवरती. अशीच काहीतरी अपेक्षा होती साहिल कडनं. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22. अजूनही 2 चेंडू असतील शेवटचे. पाहूया शेवटच्या 2 चेंडू मध्ये अजून किती धावा जमवल्या जातील साहिल यांच्याकडून. चांगला चेंडू होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. 1 धाव तरी घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा पळत आणि ती कंप्लीट सुद्धा करतील. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेनी धावफलक वाढत आहेत 24 आकड्यावरती. फॉर द लॉस ऑफ 2. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग्स. बॉल येतो, डॉट होतो, रन आउट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. 18 चेंडूत 25 धावांची गरज आहे चोळेगाव याला जिंकण्यासाठी. मॅन विक्रांत.
असा बॅट्समन ज्याने मागच्या मॅच मध्ये धुमाकूळ घातला होता. ह्या टुर्नामेंटची पहिली वहिली 50 त्याच्या बॅटीने आली. तोच विक्रांत आहे स्ट्राईक वरती. पाहूया 25 धावा पाहिजेत, किती लवकर संपवतोय. बॉलर इज कुंदन. पहिला चेंडू वाईड. दहशत दरारा विक्रांत याचा वाईड +1. अशा 2 धावा. अजून एकही चेंडू टाकला नाही तरी 2 धावा मिळाल्यात विक्रांतला. 18 चेंडू 23 धावांची गरज. मागे जातोय एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. चांगला चेंडू होता, थोडासा लांब ठेवण्याचा ट्राय, पण तुम्ही विक्रांतला जास्त उशीर शांत ठेवू शकत नाही कारण ओहो क्या बात है, क्या यहाँ पे कुछ होगा, यहाँ पे मैच पलटेगी. विक्रांतचा विकेट पडतो. विक्रांत चाललाय 1 धाव करून फक्त. ज्या विक्रांत मागच्या मॅच मध्ये 50 मारली होती, 100ली मॅच काढली होती, तो आज एका धावेवरती चाललाय डग आउट मध्ये. सोळा बॉल 22 धावांची आवश्यकता. नवीन बॅट्समन येतोय अक्षय. चांगली गोलंदाजी करतोय कुंदन. ओहो पंच वळतात आपल्याकडे, सांगतायत दोन्ही हात समांतर करून दॅट द बॉल इज वाईड. Batting team will get 1 extra run. What a ball. खूप चांगला चेंडू टाकला. विक्रांतची विकेट गेल्यापासून मोठे फटके आपल्याला बघायलाच मिळाले नाहीयेत. 3 चेंडू झाले, 3 चेंडूच्या अखेरीस 5 धावा. फुलर लेनचा बॉल होता, चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते चोळेगाव यांना. विसरू नका अजूनही चॅलेंज ओव्हर यायचं बाकी आहे. 6 रन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. इट्स अ डॉट बॉल. 5वा चेंडू देखील डॉट आलाय. ह्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. खूप चांगला शॉट मारलाय. कोणता शॉट होता हा? चेंडू चाललाय 6 धावेसाठी. क्या बात है. हॅलो विकीकडेच नाही बघ बिंदास. बॉलर इज सोहम.
क्रुशियल ओव्हर करतोय, खूप लांब मारतोय, षटकार षटकार षटकार, क्या बात आहे. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये चॅलेंज स्वीकारतोय पहिल्याच बॉलवरती षटकार मारून. अठरा धावा. पंच आपल्याला आपल्या दिशेने वळत आहेत, सांगतायत की हा बॉल आहे वाईड. अजून एका धावांची भर पडते. सहा रनची आवश्यकता असणार आहे, पण विसरू नका या ओव्हर मध्ये रन कमी सुद्धा होऊ शकतात. टोलोला फक्त एक धावेसाठी पळून काढली आहे. एक धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. 3 चेंडूत जिंकण्यासाठी त्यांना फक्त 5 धावा. चोळेगाव यांना फक्त 5 धावांची गरज आहे. दोन बॉल मध्ये चॅलेंज ओव्हरला 9 रन पाहिजे, तर जिंकायला फक्त 6 धावा. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. पण समजा जर हे दोन बॉल त्यांनी चांगले काढले, समजा ते नाही 5, मग किती मॅच मध्ये येतील परत मग एका ओव्हरीत. चेंडू आहे वाईड. एक एक्स्ट्रा धाव मिळते आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये एक एक्स्ट्रा धाव सुद्धा खूप महत्वाची आहे. 3 धावांची गरज. मारलाय मारलाय मारलाय, लांब गेलाय लांब गेलाय, गेलाय षटकार. मॅच झाली समाप्त. पण मित्रांनो विसरू नका, आज हा दिवस संपलाय पण आपल्या मॅचेस संपल्या नाहीयेत, ही टुर्नामेंट संपलेली नाहीये. उद्या आपण पुन्हा एकदा येणार आहोत नवीन मॅच